पुण्यात काल म्हणजेच 1 नोव्हेंबरला एक धक्कादायक घटना घडली। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये असलेल्या खडी मशीन चौकाच्या इकडे भारत पेट्रोलियमच्या इथे एक निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। 4 जण आले 2 दुचाकीवरती आणि जवळपास 9 गोळ्या फायर केल्या। त्यातील 2 गोळ्या ज्या आहेत त्या एका रिक्षा चालवत असणाऱ्या माणसाला लागल्या आणि एवढंच नाही तर त्याच्यावरती कोयत्याने देखील वार करण्यात आले आणि तिथेच त्याचा जागी मृत्यू झाला। जेव्हा पोलीस तिथे दाखल झाले तेव्हा पोलिसांनी त्याची ओळख अशी पटली की गणेश काळे जो 30 वर्षीय रिक्षा चालक होता त्याची ओळख ही गणेश काळे म्हणून पटली आणि त्याच्यानंतर संबंध आला तो म्हणजे समीर काळे याचा सख्खा भाऊ। आता हा समीर काळे कोण? समीर काळे हा वनराज आंदेकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे। समीर काळेनी जवळपास 9 ते 10 पिस्टल मध्य प्रदेशवरनं पुरवलेल्या होत्या वनराज आंदेकर हत्येप्रकरणी आणि त्याचाच बदला म्हणून काल म्हणजेच 1 नोव्हेंबरला गणेश काळेची जो समीर काळेचा सख्खा भाऊ आहे ती करण्यात आलेली होती। ही घटना संध्याकाळी 4:45च्या सुमारास कोंढवा परिसरामध्ये खडी मशीन चौकात घडली आणि त्यानंतर खरं तर आरोपी फरार झालेले होते। मात्र थोड्याच वेळात पुणे पोलिसांनी 10 पथकं रवाना केलेले होते आणि 3 ते 4 आरोपींना अटक केलेली होती। त्यानंतर असं निष्पन्न झालं की एकूण 9 जण या सगळ्यामध्ये समावेश आहेत, तर त्यापैकी 5 जणांना हे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र त्यापैकी जे 2 आहेत म्हणजेच 5 पैकी जे 2 आहेत ते अल्पवयीन आरोपी आहेत आणि त्यांना रिमांड हाऊसला पाठवलेलं आहे। तर त्यापैकी जे 3 आरोपी आहेत त्यांचं नाव आहे मयूर वाघमारे, अमन शेख आणि अरबाज पटेल। हे जे 3 जण आहेत या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केलं आणि त्यासोबतच 7 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावली होती। तर आता या जी पोलीस कोठडीमध्ये आहे त्या पोलिसांना हे तपास करायचं आहे की नेमकं या सगळ्या कटामध्ये कोण सामील आहे, किती दिवसापासनं सगळा हा कट रचण्याचा प्रयत्न खरं तर केला जातो आहे। पण आता या सगळ्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जो फिर्यादी आहे या सगळ्या प्रकरणाचा तो आहे गणेश काळेचे वडील किसन काळे आणि त्यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये खरं तर असं म्हटलेलं आहे की गेल्या अनेक दिवसांपासनं त्यांचा जो मुलगा आहे म्हणजेच गणेश काळे हा थोडासा अस्वस्थ होता। तर ते एक दिवस त्यांनी विचारलं की नेमकं झालेलं काय आहे, तर अक्षरशः गणेश काळे असं म्हटलं आहे की बंडू आंदेकर जो आंदेकर टोळीचा म्होरक्या आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या सख्ख्या नातवाला सोडलं नाही म्हणजेच आयुष खोमकरला, तर आपण काय चीज आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो थोडा अजून अस्वस्थ असताना त्याच्या वडिलांनी म्हणजेच किसन काळेनी पुन्हा एकदा त्याला विचारलं की काय नेमकं झालेलं आहे, का एवढा अस्वस्थ आहे। तर त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की कोणीतरी मोटरसायकलवरती त्याचा पिछा करते किंवा पाठलाग करते आणि त्याच्यावरती नजर ठेवून आहे असं त्यांनी सांगितलं। ज्या वेळेस हे सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हे कोंढवा प्रकरण सगळं घडलं जिकडे गणेश काळेची निर्घृण हत्या ही 9 गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करत झालेली होती। तर आता या सगळ्यामागे आज कोर्टात बरेच जे सरकारी वकील आहे किंवा आरोपीचे जे वकील आहेत त्यांच्यामध्ये युक्तिवाद झाला। त्याच्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की ह्याचा थेट संबंध आंदेकर टोळीशी जोडला जातोय। तर आंदेकर टोळीशी संबंध नेमका कसा? तर आता ह्याच्यावरनं तुम्हाला थोडेसे कनेक्टिंग डॉट्स आपण जे म्हणतो ते खरं तर इकडे आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले जे फिर्यादीत म्हणलेलं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून गणेश काळे हा थोडासा अस्वस्थ होता आणि त्यांनी त्याच्या वडिलांकडे म्हणजेच किसन काळे जो फिर्यादी आहे त्याच्याकडे त्यांनी व्यक्त झालेले होते की मला अस्वस्थ वाटते का तर बंडू आंदेकरनी स्वतःच्या नातवाला पण सोडलं नाही आणि त्यासोबतच कोणीतरी माझा पाठलाग करते हे मला सातत्याने वाटत आहे। आणि नंतर ही घटना घडली आणि तेव्हा त्याच्या अगोदर फिर्यादीत असं देखील म्हटलं गेलेलं आहे की हे जे 3 आरोपी आहे वाघमारे त्यासोबतच पटेल आणि अजून एक जो आरोपी आहे आणि त्यासोबतचे जे 2 अल्पवयीन आरोपी आहेत ते गणपतीच्या दरम्यान कृष्णा आंदेकर असू दे किंवा जे वाडेकर असू दे त्यांच्याकडनं वर्गणी घेताना दिसून आलेले होते म्हणजे ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या संपर्कात आहेत। आणि जर आपण अजून एक ह्याचं कनेक्टिंग डॉट बघितला तर आपण जर बघितलं की वनराज आंदेकरची जी हत्या झाली होती ती एक
सप्टेंबरला झालेली होती आणि त्याच्यानंतर जो त्याचा मारेकरी होता सोमनाथ गायकवाड, त्याला मारण्याचा अंधेकर टोळीचा कट होता, परंतु तो फसला आणि तो देखील 1 सप्टेंबरलाच करण्यात आलेला होता. मग तो कट फसल्यानंतर आयुष कोमकर जो आहे, आयुष कोमकर जो बंडू अंधेकरचाच नातू आहे, त्याला गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 तारखेला त्याला मारण्यात आलेलं होतं. आणि त्यासोबतच आत्ता कालचा जो प्रकार झाला कोंडवातला, तो देखील 1 तारखेला झाला आहे. तर एकंदरीतच हे जर आपण कनेक्टिंग डॉट्स बघितले तर त्याच्यामधनं हे स्पष्ट दिसून येते की वनराज अंधेकर हत्येप्रकरणी हा त्याचा बदला घेण्यासाठीच त्या समीर काळेच्या भावाचा खून करण्यात आलेला होता, त्याची हत्या ही करण्यात आलेली होती. तर आता या सगळ्यामध्ये नेमकं कोण कोण सहभागी आहे, किती जणांनी हा कट रचला होता, अजून किती जण यामध्ये सहभागी आहे, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत खरं तर पोलीस कोठडी ही या आरोपींना सुनावण्यात आलेली आहे. पण या सगळ्यामध्ये जर एक आपण गोष्ट बघितली ना, ती म्हणजे अशी आहे की सगळे जे आरोपी आहेत ते वयोगट 17 ते 23 मधलेच आहेत. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की पुण्याची तरुणाई कुठल्या दिशेने चाललेली आहे आणि हे जे वारंवार टोळी युद्ध आहे हे सातत्याने घडत आहे आणि त्याच्यामुळे पुण्याचं वातावरण तर बिघडलं आहेच आहे, पण पुण्याची संस्कृती देखील बिघडत चाललेली आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं पोलीस तपासात अजून काय निष्पन्न होतं, कुठले आरोपी किंवा कुठले गुंड यामध्ये समावेश आहेत, त्यांचं काय नेमका निकाल लागतो आणि त्यांना पोलीस कधी अटक करतात. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.